कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वितरित करण्याच्या कार्यक्रमाचं प्रकाश सुर्वे यांनी आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं असा आरोप अखिल चित्रे यांनी केला। छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याचा अखिल चित्रे यांनी आरोप केला आहे। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अमराठी भाषिक रिक्षाचालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वेंनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हजारो रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं। मात्र या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवण्यात आल्यानं प्रकाश सुर्वे वादात सापडलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रकाश सुर्वेंवर जोरदार टीका केली आहे। पण जर पाहिलं तर तिथे व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती होती, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची एक प्रतिमा आणि स्वर्गीय आनंद दिघेंची प्रतिमा होती। आणि त्याच्या समोर काय सुरू होतं तर रंगारंग कार्यक्रम सुरू होता। आता या सर्टिफिकेट वाटपच्या याच्यात हे ना कोणाला खुश करायचं होतं असं रंगारंग कार्यक्रम घेऊन उपमुख्यमंत्री वारंवार मी वारसा पुढे नेत आहे म्हणत आहे ना, तर हा नक्की कोणाचा वारसा पुढे नेत आहे आणि कशासाठी हे सगळं चालू आहे याचं उत्तर देणार का? त्यांचे जे काय ते रंगील सुर्वे आमदार आहेत ना, जे त्यांचा इतिहासच अत्यंत रंगीन आहे। आणि हा मला वाटतं आता फक्त टीजर किंवा ट्रेलर होता, आता दहीहंडी येईल बघा, पूर्ण चित्रपट रिलीज करते। त्यांनी जर काही हिंदी गाणी ठेवली असेल तर मी व्यासपीठावरच त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं की शेवटी ही मराठी शिकावं, मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, मराठी अस्मिता कायम ठेवावी, यासाठी आपण मराठी भाषा अभियान राबवलं। त्यामुळे तिकडे मराठी गाणं किंवा मराठी गाण्यांचा कार्यक्रम असणं स्वाभाविक आहे। त्यांनाही ती चूक कळली। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत तेही व्यासपीठावर आल्यावर त्यांनीही प्रकाश सुर्वेंना त्या पद्धतीनं सूचना केलेली आहे। त्यामुळे काही चुका काही लोकप्रतिनिधींकडनं केल्या अनावधानानं केल्या गेल्या असतील तर त्या अनावधानानं आहेत, त्यामुळे त्याकडे एवढं बारकाईने लक्ष देण्याची गरज नाही।